अयोध्येमध्ये 22 तारखेला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्यामुळे त्याचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। नागपुरामध्ये सध्या रामाच्या मूर्तींना मागणी वाढलेली आहे, त्यामुळे अनेक मूर्तिकार राममूर्ती बनवण्याच्या कामाला लागले। 12 फुटांपर्यंतच्या राममूर्ती सध्या बनवून तयार आहेत आणि यामुळे नागपुरातील मूर्तिकारांनाही मोठा रोजगार उपलब्ध झालाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अयोध्येमध्ये जवळपास 500 वर्षांनंतर श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे। मात्र आता देशामध्ये जर वातावरण बघितलं तर देशातलं सगळं वातावरण राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी रामाचे भव्य अशा मूर्ती ज्या आहेत त्या सुद्धा बनताना दिसतात आहे। नागपूरमध्ये सुद्धा अशा प्रकारे मूर्तिकारांकडे ह्या मूर्ती बनताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मूर्तिकारांकडे अनेक ऑर्डर सुद्धा याचे आलेले आहे आणि त्यांचं काम सुद्धा जोरात सुरू झाल्याचं एकंदर पाहायला मिळते आहे। नेमकं का मूर्तींची मागणी वाढत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मनोज बिंड आपल्यासोबत मूर्तिकार आहेत। भाऊ, काय सांगाल, आतापर्यंत जर आपण बघितलं तर गणपती बाप्पा किंवा देवीच्या मूर्त्या आपण बनवत आलो आहे, परंतु यावर्षी जरा राममय वातावरण आहे आणि श्रीरामाच्या मूर्त्या यावर्षी 2024ला खरं आनंदाची बातमी आहे की 500 वर्षानंतर आपल्याला राम मंदिर बनलेलं आहे आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्यानिमित्त आम्हाला एक रोजगार पण मिळालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की याआधी आम्ही सगळ्या देवतांच्या मूर्त्या बनवत होतो, पण अयोध्येचं राम मंदिर जे बनवून आलेलं आहे त्यानिमित्त आम्हाला भरपूर रामाचे ऑर्डर येत आहे आणि एक आनंदाची बातमी आहे की ह्या निमित्त आम्हाला एक रोजगार मिळत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।